सेंट्रिफ्युगल क्लच मध्ये पॉवर ट्रान्समिशन हे कशावरती डिपेंड आहे? डिपेंड ऑन द सेंट्रिफ्युगल फोर्स विच इज ऍक्टिंग ऑन द शू. या शू वरती ऍक्ट होत असलेल्या सेंट्रिफ्युगल फोर्स वरती डिपेंड आहे. मग हा सेंट्रिफ्युगल फोर्स एंगेजमेंटच्या अगोदर आणि एंगेजमेंटच्या नंतर असे दोन सेंट्रिफ्युगल फोर्स आपल्याला लागणार. म्हणून मी या शूची लास्ट टाइमला काय केलेली फिगर ड्रॉ केलेली, तर स्प्रिंग आणि शू. ठीक आहे. आता हा शू आहे आणि ही स्प्रिंग आहे. मग बघा, जस्ट बिफोर कॉन्टॅक्ट म्हणजे एंगेजमेंट, इथला सेंट्रिफ्युगल फोर्स एम ओमेगा स्क्वेअर आर आणि ही स्प्रिंग त्याला अपोज करत असणार म्हणजे एफ एस. मग इथं फ्रिक्शनल फोर्स असणार नाही का? कारण की या शूचा ड्रम बरोबर कॉन्टॅक्ट झालेला नाही. त्यामुळे इथल्या इक्विलिब्रियमला मी असलेलं तर FC1 म्हणजे सेंट्रिफ्युगल फोर्स 1 बिफोर एंगेजमेंट इज इक्वल टू FS म्हणजे स्प्रिंग फोर्स. समजा आता स्पीड वाढली आणि ड्रम्स आणि शूचा कॉन्टॅक्ट झाला. कॉन्टॅक्ट झाल्यानंतर फ्रिक्शनल फोर्स ऍक्ट होणार. आता हा जो फ्रिक्शनल फोर्स आहे हा शूवरचा आहे, म्हणजे ड्रमच्या रोटेशनच्या डायरेक्शनला. ड्रमचा रोटेशनच्या अपोजिट येतो. ठीक आहे. रोटेशनच्या डायरेक्शनला फ्रिक्शनल फोर्स दाखवला. फ्रिक्शनल फोर्स का असतोय? म्यू इंटू आर्यन. ठीक आहे. मग आता इथं बघा, ही स्प्रिंग याला आउटवर्ड मूव्ह होताना अपोज करणार आणि इथला सेंट्रिफ्युगल फोर्स एम ओमेगा स्क्वेअर आर. मग मी याच्यावरून काय लिहिलं की फ्रिक्शनल फोर्स इज इक्वल टू म्यू आर्यन. नॉर्मल रिॲक्शन इथली पाहिजे मला. नॉर्मल रिॲक्शन FC2 आउटवर्ड फोर्स आहे, त्याला FS अपोज करायला आहे. सो FC2 मायनस FS. FC2 मायनस FS. आता FS म्हणजेच काय? FC1 म्हणजे सेंट्रिफ्युगल फोर्स बिफोर एंगेजमेंट. FC2 म्हणजे सेंट्रिफ्युगल फोर्स आफ्टर एंगेजमेंट. हा फ्रिक्शनल फोर्स मिळाला. या फ्रिक्शनल फोर्सला जर रेडियसनं मल्टिप्लाय केलं तर टॉर्क मिळतोय. फ्रिक्शनल फोर्सला रेडियसनं मल्टिप्लाय केलं की टॉर्क मिळतोय, पण सिंगल शूचा. जर नंबर ऑफ शू असतील तर त्याला n न मल्टिप्लाय करायचं. नंबर ऑफ शू असतील तर त्याला n न मल्टिप्लाय करायचं आणि पॉवर इज इक्वल टू टॉर्क इंटू ओमेगा. हा एवढा सिंपल फॉर्म्युला यूज करून आपल्याला काय करायचं? इथले प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत. ठीक आहे. पटकन एक प्रॉब्लेम लिहून घ्या, आपण तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. ठीक आहे. प्रॉब्लेम लिहून घ्या. A centrifugal clutch, साइज ऑफ शू. बघा, हा क्वेश्चन दिलेला आहे. मी पहिल्यांदा सगळं गिवन लिहून घेतो. गिवन लिहिल्यानंतर मग आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. बघा, पेपरला यायची पॉसिबिलिटी पाहून अशा टाईपचा प्रॉब्लेम जास्त, एकतर कोन क्लच किंवा एकतर सेंट्रिफ्युगल क्लच. बघा, a centrifugal clutch is to be designed to transmit power दिले 20 किलोवॅट. पॉवर दिले 20 किलोवॅट. सो 20 इंटू 10⁻³ किलो म्हणजे 10⁻³ आणि वॅट म्हणजे काय? न्यूटन मीटर पर सेकंड. वॅट म्हणजे काय? न्यूटन मीटर पर सेकंड. त्यानंतर ऍट स्पीड दिले. स्पीड 720 RPM. स्पीड आहे 720 RPM. द शूज आर 4 इन नंबर, म्हणजे नंबर ऑफ शूज किती आहेत? 4. नंबर ऑफ शूज किती आहेत? 4. द शूज आर 4 इन नंबर. The speed at which engagement begins is 80% of running speed. आता याचा अर्थ काय सांगतो बघा. आपण डेरिव्हेशनच्या वेळेला काय म्हटलं? सेंट्रिफ्युगल फोर्स बिफोर एंगेजमेंट आणि सेंट्रिफ्युगल फोर्स आफ्टर एंगेजमेंट असे दोन सेंट्रिफ्युगल फोर्स घेतलेले. म्हणजे तो शू ड्रमच्या कॉन्टॅक्ट मध्ये यायच्या अगोदरची स्पीड आणि त्यावेळेचा सेंट्रिफ्युगल फोर्स आणि एंगेजमेंट झाल्यानंतरचा सेंट्रिफ्युगल फोर्स किंवा स्पीड. रनिंग स्पीड म्हणजे ज्या वेळेला मोशन ट्रान्समिट व्हायले म्हणजे एंगेजमेंट झालेली आहे. आता इथं काय सांगितलंय? द स्पीड ऍट विच एंगेजमेंट बिगिन्स, म्हणजे आता कॉन्टॅक्ट होणार आहे, जस्ट होणार आहे, त्यावेळेची स्पीड ही किती आहे? रनिंग स्पीडच्या 80% आहे असं सांगितलंय. याचा अर्थ बिफोर एंगेजमेंट, बिफोर एंगेजमेंट त्यावेळेची स्पीड, बिफोर एंगेजमेंट त्यावेळेची स्पीड ही रनिंग स्पीडच्या किती सांगितले? 80% घ्या. 80% म्हणजे 0.8 टाइम्स ऑफ रनिंग स्पीड म्हणजे n. आता मी इथे n लिहिलं असलं तरी ही तुमची एंगेजमेंट झाल्यानंतरची स्पीड आहे, म्हणून मला n2 म्हणतो. बरोबर आहे काय? त्याला म्हणून n2 म्हणतो. सो बिफोर एंगेजमेंट n1 ही स्पीड काय? रनिंग स्पीडच्या 80% आहे, म्हणजे हा बिफोर एंगेजमेंट.
म्हणजे पॉईंट 8 ला एंगेजमेंट स्टार्ट होणार आहे त्याच्या जस्ट अगोदर, म्हणजे पॉईंट 8 ला आपण म्हणूया की आता याच्यानंतर एंगेजमेंट होणार आहे, ती ही स्पीड आहे. आणि ही म्हणजे आफ्टर एंगेजमेंट, म्हणून मुद्दाम इथं लिहून ठेवतो मी, आफ्टर एंगेजमेंट ची ही स्पीड आहे, ही बिफोर एंगेजमेंटची स्पीड आहे. ठीक आहे. आता पुढे प्रॉब्लेम वाचा. द इनर डायमीटर ऑफ ड्रम. आता ड्रमचा डायमीटर दिलाय, त्याला मी म्हणतो कॅपिटल डी, 325 सेंटीमीटर आहे. ठीक आहे. MM मध्ये कन्वर्ट करतो, 10 न मल्टिप्लाय करा, 3250 mm. हा डायमीटर आहे ड्रमचा, हा डायमीटर आहे ड्रमचा. ठीक आहे. ड्रम डायमीटर. पुढं, and the radial distance of CG of shoe from the axis of rotation of spider is 140. हाय स्मॉल r 140. आता मी त्याची फिगर पण दाखवतो इथं. समजा हा तुमचा शू आहे, हा शू आहे, याला इथं स्प्रिंग आहे, हा तुमचा त्या व्हीलचा सेंटर आहे. इथून या मास जे हे मास शूचं त्याचा CG हे डिस्टन्स आपण स्मॉल r म्हणून कन्सिडर करतो, स्मॉल r. त्यानंतर कॉन्टॅक्ट झाल्यानंतर इथं ड्रम असणार, असा ड्रम, बरोबर. हा ड्रम आहे, ह्या ड्रमची रेडियस आपण कॅपिटल R म्हणून कन्सिडर करतो, कॅपिटल R. ठीक आहे. मग हा कॅपिटल R म्हणजेच बघा ड्रमचा डायमीटरचा हाफ, आणि हा स्मॉल r म्हणजे CG पासून सेंटर पर्यंत डिस्टन्स म्हणजे हा 140. ओके. या दोन गोष्टी दिल्या. पुढे बघा, the angle subtended by the friction lining of the shoe at the center of spider is 40 degree. या सेकंड आन्सर मध्ये लागणार आहे, मी त्यावेळेला आणतो, आता मी इथं लिहित बसत नाही. ठीक आहे. इफ म्यू कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन इज 0.25, कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन इज 0.25 अँड मॅक्सिमम प्रेशर लिहून ठेवतो फक्त, मॅक्सिमम प्रेशर इज 0.1. आता इथं प्रेशरची काय गरज आहे ते सांगतो, लक्ष द्या जरा. ज्या वेळेला हा शू बाहेर मूव्ह होईल, बाहेर मूव्ह होईल, बाहेर मूव्ह होईल, त्यावेळेला काय होणार, या शूचा आणि बाहेरच्या ड्रमचा कॉन्टॅक्ट होणार. इथं सेंट्रिफ्युगल फोर्स ऍक्ट होते असा, बरोबर. कॉन्टॅक्ट झाला, कॉन्टॅक्ट झाल्यावर सेंट्रिफ्युगल फोर्सची जेवढी किंमत कमी, तेवढं या दोघांच्या मध्ये प्रेशर कमी असणार. बघा हा, बघा हा ड्रम आहे आणि हा तुमचा शू मूव्ह होत आला बाहेर, मूव्ह होत आला बाहेर, आला आणि जस्ट कॉन्टॅक्ट झालाय असं म्हणा, जस्ट कॉन्टॅक्ट. त्यावेळेला इथं प्रेशरची किंमत ही मिनिमम असणार, पण ज्या वेळेला इथली सेंट्रिफ्युगल फोर्सची किंमत जास्त असणार त्यावेळेला इथं मॅक्सिमम प्रेशर अप्लाय करणार. ठीक आहे. त्यामुळे इथं मॅक्सिमम प्रेशर कधी असणार, ज्या वेळेला याचा सेंट्रिफ्युगल फोर्स मॅक्सिमम असणार. याचा सेंट्रिफ्युगल फोर्स मॅक्सिमम कधी असणार, ज्या वेळेला ड्रमची स्पीड स्पायडरची स्पीड मॅक्सिमम असणार. म्हणजे N2 ज्या वेळेला मॅक्सिमम असणार त्यावेळेला ह्या दोघांच्या मध्ये इथं असलेलं प्रेशर मॅक्सिमम असणार, आणि ते प्रेशर दिले आपल्याला 0.1. ठीक आहे. ते प्रेशर दिले 0.1. त्याचा काय यूज आहे ते आपण बाळांनो प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना नंतर बघूया. ठीक आहे. त्याचा काय यूज आहे. आता मी प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला चालू करतो. मला ज्या गिवन दिलेला आहे त्याच्यावरून मी प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला चालू करतो. आता सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं बघा, मला प्रॉब्लेम मध्ये पॉवर दिलेली आहे, बघा इथं पॉवर. ठीक आहे. मी जर असं त्या डेरिव्हेशन जिथं होतं तिथे जातो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा हे आपलं डेरिव्हेशन होतं, आपल्याला पॉवर दिलेली आहे, पॉवर आणि स्पीड पण दिलेली आहे रनिंगची, त्यावरून तुम्हाला टॉर्क मिळणार, टॉर्क, पॉवर वरून टॉर्क मिळणार. हा टॉर्कचा फॉर्म्युला काय बघा, म्यू इंटू RN, म्यू इंटू RN म्हणजे हा झाला फ्रिक्शनल फोर्स आणि त्याला रेडियसनं मल्टिप्लाय केले म्हणजे टॉर्क. सो म्यू इंटू RN इंटू R म्हणजे एका शूचा मिळणार, त्याला नंबर ऑफ शू न मल्टिप्लाय केले, नंबर ऑफ शू न की तुम्हाला टोटल टॉर्क मिळणार. हा टोटल टॉर्क आहे तर हा फॉर्म्युला घ्यायचा. आता याच्यामधल्या तुम्हाला ज्या किमती माहित नाहीत त्या किमती तुम्हाला इथनं डिटरमाइन करता येतील. ठीक आहे. इथनं टॉर्क मिळेल, ह्या टॉर्क वरून ह्यातली जी किंमत माहित नसेल ती तुम्हाला डिटरमाइन करता येईल. ठीक आहे. आता हे झालं टॉर्क वर. मला काय विचारले, मास ऑफ शू विचारले, मास ऑफ शू. आता सेंट्रिफ्युगल फोर्सचा फॉर्म्युला काय असतोय, m²r, म्हणजे इथं आणि इथं मास माहित नाही, त्यावरून मला मास ऑफ शू मिळेल. त्यामुळे पॉवर वरून टॉर्क काढा आणि टॉर्क वरून मास शोधा, पॉवर वरून टॉर्क आणि टॉर्क वरून मास. ठीक आहे. त्यामुळे मी आता तो फॉर्म्युला वापरणार आहे. बघा सगळ्यात पहिल्यांदा आपण पॉवर वरून टॉर्क डिटरमाइन करूया. आता खाली येतो,
power transmitted by clutch. Power is equal to torque into ओमेगा. पॉवर मला दिलेले आहे 20 into 10⁻³ इज इक्वल टू टॉर्क इंटू. आता हा जो ओमेगा असणार तो कुठला असणार, पॉवर ट्रान्समिट करताना म्हणजे रनिंग कंडिशनचा म्हणजे ओमेगा 2. ठीक आहे. सो 2π×N2 डिवाइड बाय 60. 2π×N2 डिवाइड बाय 60 सॉल्व करा, तुम्हाला टॉर्क मिळेल. सॉल्व करा, तुम्हाला टॉर्क मिळेल. हे सॉल्व करा, इकडे ट्रान्सफर करा, तुम्हाला टॉर्कची किंमत मिळेल. किती येते बाळांनो? 265. 260 पुस्तकात लिहिले 265.25 न्यूटन मीटर. 265.25 न्यूटन मीटर. आता युनिट न्यूटन मीटर का लिहिले बघा, कारण की मी पॉवर ही न्यूटन मीटर पर सेकंडला कन्वर्ट केली होती, त्यामुळे त्याचं युनिट काय आले न्यूटन मीटर. पण हे नंतर आपल्याला MM मध्ये लागणार आहे म्हणून MM मध्ये पण कन्वर्ट करून ठेवतो. 265.25. आता मला मीटरचा MM करायचा म्हणजे काय नाही 10⁻³ म्हणजे 1000 MM. ओके, न्यूटन MM. मला टॉर्कचं किंमत मिळाली, पण मला टॉर्क नको आहे, मला काय पाहिजे आहे, मला पाहिजे आहे मास. ठीक आहे, आता मास कसं डिटरमाइन करायचं बघा. बर, टॉर्क ट्रान्समिटेडचा फॉर्म्युला सांगा. टॉर्क ट्रान्समिटेडचा बघा, मी सांगतोय म्यू इंटू आर म्हणजे फ्रिक्शनल फोर्स. फ्रिक्शनल फोर्सला काय करायचं, रेडियसनं मल्टिप्लाय करायचं. रेडियस कुठली घेणार तुम्ही, आता ड्रमची रेडियस घ्यायला पाहिजे. सो इंटू आर, म्यू इंटू आर म्हणजे हा झाला फ्रिक्शनल फोर्स. फ्रिक्शनल फोर्स इंटू रेडियस केली की तुम्हाला काय मिळणार, टॉर्क एका शूचा. इथं शू किती आहे टोटल 4, तो नंबर ऑफ शूज. ओके, सो म्यू इंटू आर इंटू एन. म्यू इंटू आर म्हणजे फ्रिक्शनल फोर्स इंटू रेडियस म्हणजे टॉर्क एकाचा इंटू 4 आहे म्हणून 4 मल्टिप्लाय केलं. आता इथं आर्यन जो आहे नॉर्मल फोर्स, तो नॉर्मल फोर्स काय असणार सांगा. नॉर्मल फोर्स बघा, रनिंग कंडिशनला आउटवर्ड फोर्स FC2 हा इनर फोर्स FS म्हणजे स्प्रिंग फोर्स, आणि इथं जो असणार तो म्हणजे तुमचा म्यू आर्यन. बरोबर, आता म्यू आर्यन काय होणार बघा, FC2 आर्यन म्हणजे नॉर्मल फोर्स काय येणार, FC2 मायनस FS. पण FS इज इक्वल टू काय असते, FC1 म्हणजे FC2 मायनस FC1 म्हणजे सेंट्रीफ्युगल फोर्स इन रनिंग कंडिशन मायनस सेंट्रीफ्युगल फोर्स बिफोर एंगेजमेंट. सेंट्रीफ्युगल फोर्स इन रनिंग कंडिशन मायनस सेंट्रीफ्युगल फोर्स बिफोर एंगेजमेंट. ओके, जे नॉर्मल रिएक्शन. म्यू इंटू आर्यन हे झाला फ्रिक्शनल फोर्स इंटू आर म्हणजे हे झाला एकाचा टॉर्क इंटू 4 आहे म्हणजे हा चौघांचा टॉर्क. किमती पुट करूया. किमती पुट केल्यानंतर तुम्हाला काय मिळते बघूया. सो टॉर्कची किंमत पुट करतो जे माहिती आहे मला 265.25 आता शोधली आपण इंटू 10⁻³. का मी असं घेतलं, कारण रेडियस आपण इथे MM मध्ये पुट केली तर हे MM मध्येच असायला पाहिजे. म्यू प्रॉब्लेम मध्ये आपल्याला दिलेला आहे, म्यूची किंमत आहे 0.25. FC2 FC1 म्हणजे m⍵²r. मी तर मुद्दाम फॉर्म्युला लिहित नाही आता, हे असंच ठेवतो 2 मिनिटं. FC2 मायनस FC1. ठीक आहे, कन्फ्युजन नको म्हणून त्याचा फॉर्म्युला नंतर पुट करूया. इंटू आर म्हणजे ड्रमची रेडियस, कारण की टॉर्क इथे ऍक्ट होणार त्यामुळे ही ड्रमची रेडियस घेतल्या. सेंट्रीफ्युगल फोर्स हा या पॉइंटला ऍक्ट होतोय, पण टॉर्क हा इथे ऍक्ट होतोय त्यामुळे ही कॅपिटल आर घेतलाय. ठीक आहे, कॅपिटल आर बघा किती येणार आपल्याला, डायमीटर ऑफ रिंग आहे 3250. ठीक आहे, 3250 आहे म्हणजेच रेडियस किती येणार 3250चा हाफ म्हणजे 1625. ओके, सो मुद्दा म्हणून दिले डायमीटरचा हाफ इंटू नंबर ऑफ शूज किती आहेत 4. नंबर ऑफ शूज किती आहेत 4. आता काय करा, ह्या साईडच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या सगळ्या इकडे ट्रान्सफर करा. या साईडच्या ज्या व्हॅल्यू आहेत सगळ्या इकडे ट्रान्सफर करा. तुम्हाला FC2
मायनस FC1 चा आन्सर मिळेल. म्हणजे सेंट्रिफ्युगल फोर्स इन रनिंग कंडिशन मायनस सेंट्रिफ्युगल फोर्स बिफोर एंगेजमेंट. तो उत्तर मिळेल 163.3. 163.23. इंटू 10⁻² वगैरे काय नाही. नक्की ओके. हो. मग FC2 मायनस FC1 चं मला हे उत्तर मिळालं, पण मला मास शोधायचं आहे. मग मी आता काय करतो, आता FC2 आणि FC1 चा फॉर्म्युला पुट करतो. सेंट्रिफ्युगल फोर्स चा फॉर्म्युला काय, m ओमेगा स्क्वेअर आर. आता इथं स्मॉल आर येणार का सांगा, कारण सेंट्रिफ्युगल फोर्स हा CG वरती ऍक्ट होणार, त्यामुळे इथं हा स्मॉल आर येणार. सेंट्रिफ्युगल फोर्स हा CG वरती ऍक्ट होणार, त्यामुळे स्मॉल आर मायनस FC1 m ओमेगा 1 स्क्वेअर आर इज इक्वल टू 163.23. ठीक आहे. आता ह्यामध्ये ज्या किमती माहित आहेत ते पुट करूया आपण. ज्या किमती माहित आहेत त्या पुट करूया. मला मासचं उत्तर शोधायचं ना, दोघांच्या मध्ये मास कॉमन आहे, तो बाहेर घेतो. मास बाहेर घेतो. ओमेगा 2 स्क्वेअर आर मायनस ओमेगा 1 स्क्वेअर आर. आता ह्या किमती पुट करा. ओमेगा 2 पाय n डिवाइड बाय 60 इंटू आर. स्मॉल आर आपल्याला प्रॉब्लेम मध्ये दिला 140. मी n ची किंमत दिलेली नाही अजून, लिहितो. मायनस 2 पाय n डिवाइड बाय 60 इंटू आर. सॉरी 2 पाय n ची किंमत लिहिलेली नाही, इंटू स्मॉल आर आहे 150 इज इक्वल टू 163.23. सांगा मला आता रनिंग कंडिशनची स्पीड ओमेगा 2 म्हणजे n2 आपल्याकडे आहे बघा, किती आहे 720, त्यामुळे इथे येणार 720. पण ह्या ओमेगाचा काय आहे, ओमेगाचा काय स्क्वेअर आहे, त्यामुळे याचा स्क्वेअर. सो ओमेगा स्क्वेअर आर मायनस आता ओमेगा 1 2 पाय. आता स्पीड बिफोर एंगेजमेंटची स्पीड 0.8 इंटू n2 इथं लिहिलंय मी, मला फक्त कोणतं कॅल्क्युलेट करून सांगा. 0.8 इंटू n2 720. 0.8 इंटू 720 76. किती 576. 576. ठीक आहे. त्यामुळे n1 बिफोर एंगेजमेंटची स्पीड आहे 576, ती इथे लिहितो 576. आता हा झाला ओमेगा, पण ओमेगाचा स्क्वेअर आहे, त्यामुळे ओमेगाचा स्क्वेअर. ओके. सो ओमेगा 2 स्क्वेअर आर मायनस ओमेगा 1 स्क्वेअर आर. आता हे मी मुद्दाम इथं का पुट केलं नव्हतं, कारण की काय होते, ह्या सगळ्या व्हॅल्यू पुट केल्या की ते कॅल्क्युलेशनला एकदम कॉम्प्लिकेटेड होते, म्हणून मी नंतर पुट केल्यात व्हॅल्यू. आता ह्यातनं मी मास ऑलरेडी कॉमन बाहेर काढले. हे सॉल्व्ह करा, इकडे नेऊन डिवाइड करा, तुम्हाला मास मिळेल. हे ब्रॅकेट सॉल्व्ह करा, ह्या बाजूला नेऊन डिवाइड करा, तुम्हाला मास मिळेल. सर n1 कसं काढलं परत सांगा की जरा. n1 त्यानं सांगताना सांगितलेलं काय, द स्पीड ऍट विच एंगेजमेंट बिगिन्स, म्हणजे आता कॉन्टॅक्ट होणार आहे कॉन्टॅक्ट. म्हणजे आता अशी कंडिशन पोहोचली की कॉन्टॅक्ट होणार आहे, म्हणजे आता कॉन्टॅक्ट आहे का, नाही, होणार आहे. त्यावेळेची स्पीड 80% घ्या म्हणून सांगितली. रनिंग स्पीडच्या 80%. रनिंग स्पीड आपल्याकडे 720 होती, मग ती 80% म्हणजे किती, 0.8 टाइम्स रनिंग स्पीड घ्या म्हणजे 0.8 टाइम्स रनिंग स्पीड. चला किती येते सांगा बघा मास. येते काय 5.697. 10⁻⁴ LA.
10⁻⁴. इंटू 10⁻⁴ आलंय. होय. थांबा. एक मिस्टेक आहे करेक्ट करतो, थांबा जरासं. मी तुम्हाला याच्या आधी भरपूर वेळा सांगितले, जर आठवत असेल तर बघा. एम ओमेगा स्क्वेअर आर, एम ओमेगा स्क्वेअर आर इथं जरा लिहितो. एम ओमेगा स्क्वेअर आर हा म्हणजे काय रे? सेंट्रिफ्युगल फोर्स आहे. याचं युनिट काय असते रे? न्यूटन असते. युनिट काय असते? न्यूटन. म्हणजे याचं युनिट हे न्यूटन आहे. पण ह्या ज्या व्हॅल्यू आहेत, ह्या व्हॅल्यू याचं युनिट काय आला? मास केजी. ओमेगा म्हणजे रॅडियन पर सेकंड, आपण रॅडियन लिहित नाही म्हणून पर सेकंड लिहिलं. ओमेगा स्क्वेअर म्हणजे सेकंड स्क्वेअर, आणि रेडियस ही मीटर मध्ये. केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर म्हणजे न्यूटन असतो. त्यामुळे आपण कधी पण एम ओमेगा स्क्वेअर आर मधला आर हा कशामध्ये लिहितो? मीटर मध्ये लिहितोय. ते माझ्याकडनं इथं चुकले. इथे मी ते कशामध्ये लिहिले? एम एम मध्ये लिहिलं आहे, त्यामुळे चुकले. परत एकदा सांगतो, लक्ष द्या रे. टॉर्क न्यूटन एम एम, ही रेडियस एम एम मध्ये, पण FC2 आणि FC1 मधला रेडियस हा मीटर मध्येच पाहिजे, नाहीतर हे न्यूटन मध्ये कन्वर्ट होत नाही हे. ठीक आहे. त्यामुळे ह्या दोन रेडियस जे आहेत, ह्या दोन रेडियस या मीटर मध्येच पाहिजेत. मी इथं स्टार करून ठेवतो. पुट आर इन एम सॉरी मीटर, पुट आर इन मीटर, हे लय महत्वाचं आहे. इथं मी लिहितो पुट आर इन एम हे पण लय महत्वाचं आहे. टॉर्क न्यूटन एम मध्ये आहे म्हणून हा एम आलाय. याचं युनिट न्यूटन आहे, याचं युनिट न्यूटन आहे. पण हे न्यूटन होण्यासाठी एम ओमेगा स्क्वेअर आर मधला आर हा मीटर मध्ये असायला लागतोय, तरच तो न्यूटन मध्ये कन्वर्ट होतो. त्यामुळे इथं हे 0.14 आहे. इथं जरा खोडतो आणि 0.14. हा पण काय? 0.14 मीटर मध्ये घ्या. 0.14. आता तुमचं हे उत्तर येते का बघा. हे एकदम इम्पॉर्टंट आहे. एम ओमेगा स्क्वेअर आर मधला आर हा मीटर मध्येच पाहिजे. आलं बघा आन्सर. सर 0.5 यायला लागले. 0.5 यायला लागले? हो सर, 0.5. 0.5 यायला लागले? हो हो. बघा अजून एक कोणतं चेक करून. होय. 0.5. बघा इथं बघा आमची करेक्शन होती 325 सेंटीमीटर जे 325 mm. त्याप्रमाणे मी चेंज केले, मास मिळालं. आता इकडे या. मी हा 3D मध्ये तुम्हाला शू दाखवलाय 3D मध्ये. मग या 3D मध्ये जर तुम्हाला शूचे डायमेन्शन जर विचारले तर तुम्हाला काय काय डिटरमाइन करायला पाहिजे? या शूची ही लेंथ इथून इथपर्यंतची आणि ही विड्थ शोधायला पाहिजे. ही विड्थ, या विड्थला म्हणतो मी बी आणि या लेंथला म्हणतो मी एल. ठीक आहे. ही जी आर्क लेंथ आहे याला म्हणतो मी एल आणि ही विड्थला म्हणतो मी बी. बरं ठीक आहे. हे मला दोन डायमेन्शन म्हणजे हा वरचा कॉन्टॅक्टिंग सरफेस आहे याचे डायमेन्शन शोधायचे असतात. ठीक आहे. हा वरचा कॉन्टॅक्टिंग सरफेसचे डायमेन्शन शोधायचे असतात. मग मी सेकंड आन्सर शोधण्यासाठी मला प्रॉब्लेम मध्ये काय दिले? प्रेशरची किंमत दिलेली आहे. प्रेशर. ठीक आहे. म्हणून मी इथे लिहितो मॅक्सिमम प्रेशर. प्रेशरचा फॉर्म्युला काय रे? प्रेशरचा फॉर्म्युला काय? फोर्स अपॉन एरिया. ठीक आहे. म्हणजे लक्ष द्या, इथं ऍक्ट होत असलेला फोर्स आणि हा वरचा एरिया, बरोबर? हा वरचा एरिया. मग प्रेशर इज इक्वल टू लिहितो मी फोर्स डिवाइड बाय एरिया. सांगा फोर्स कुठला घेऊ सांगा. आता
ह्या सरफेस वरती ऍक्ट होत असलेला फोर्स पाहिजे मला. या सरफेस वरती ऍक्ट होत असलेला फोर्स. पटकन सांगा फोर्स किती असणार तिथं? FC2 आणि हा अपोज करायला देऊ. इकडे 10 फोर्स आहे, इकडे 4 आहे, तर रिझल्टंट फोर्स किती राहिला त्या सरफेस वरती? 6 राहिला ना, बरोबर आहे ना. आपण रिझल्टंट फोर्सच घेणार ना. म्हणजे या सरफेस वरचा रिझल्टंट फोर्स काय आहे? FC2 आणि हा FS अपोज करायला, सो FC2 मायनस FS आणि काय FC1. म्हणजे इथला रिझल्टंट फोर्स काय आहे? FC2 मायनस FC1. हा इथला रिझल्टंट फोर्स आहे. डिवाइड बाय एरिया सांगा आता याचा, वरच्या सरफेसचा एरिया. वरच्या सरफेसचा एरिया कसा काढणार? L इंटू बी. L इंटू बी. L म्हणजे ही आर्क आणि बी म्हणजे विड्थ. ओके. आता मला यातल्या कुठल्या किमती माहित आहेत, कुठल्या किमती माहित नाहीत त्या आपण पुट करूया. माहित आहेत आणि माहित नाहीत त्या पुट करूया. ठीक आहे, लक्ष द्या. पी मॅक्स, मॅक्सिमम प्रेशर मला प्रॉब्लेम मध्ये दिले. मी लिहिलं नाही वाटतं, लिहिले. हा 0.1. मॅक्सिमम प्रेशर किती आहे? 0.1 इज इक्वल टू FC2 मायनस FC1 ची किंमत माहित आहे. डायरेक्ट किंमत माहित आहे बघा इथं. FC2 मायनस FC1 किती आहे? 1632.3. डायरेक्ट लिहितो 1632.3. ह्याला मी इथं ए म्हणतो. ए काय इथं तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही फॉर्म्युला लिहू शकता, एम ओमेगा स्क्वेअर आर. याचा परत एम ओमेगा स्क्वेअर आर. परत किमती शोधल्या तर हेच येणार आहे, बरोबर आहे. त्यामुळे डायरेक्ट इथं माहिती आहे तुम्हाला FC2 मायनस FC1 किती आहे? 1632.3. डायरेक्ट किंमत लिहिली इथं. ओके. आता L इंटू बी. L म्हणजे काय जरा सांगा रे. आर्क आहे ना, आर्क आहे. मी आता फ्रंट व्ह्यू ड्रॉ करतो. ही आर्क, हे सेंटर. मग मला सांगा ही आर्क जर डिटरमाइन करायची असेल आर्क, तर हे मी सेंटरला जॉईन करतो. हे जॉईन करतो. या बाहेरपर्यंतची रेडियस कॅपिटल आर आहे. या अँगलला मी म्हणतो थिटा. मग ही आर्क म्हणजे L इज इक्वल टू काय येणार आहे? आर्क इज इक्वल टू रेडियस इंटू अँगल. L इज इक्वल टू काय आला पाहिजे? आर इंटू थिटा, बरोबर. त्यामुळे मी L ची किंमत लिहिणार आहे आर इंटू थिटा इंटू बी. ठीक आहे. आर्क इज इक्वल टू ही रेडियस आणि इथं इन्क्लूड केलेला अँगल. आता प्रॉब्लेम मध्ये मी एक गिवन ची गोष्ट लिहिली नव्हती, ती वाचून दाखवतो. ठीक आहे, तुम्हाला म्हटलेलं मी सगळ्या शेवटला बघतो. बघा काय म्हणले, द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट सबस्टेंडेड बाय फ्रिक्शन लाइनिंग ऑफ शू ऍट द सेंटर ऑफ स्पायडर इज 40 डिग्री. फ्रिक्शन लाइनिंग म्हणजे इथून इथपर्यंतची जी लाइनिंग आहे त्यांनी सेंटर बरोबर केलेला सबस्टेंड केलेला अँगल थिटा हा किती सांगितलाय मला? 40 डिग्री. हा गिवन आहे 40 डिग्री. ठीक आहे, हा प्रॉब्लेम मध्ये दिलाय. त्यामुळे मी इथं आता तो लिहून ठेवतो. कुठं लिहून ठेवू? इथं थिटा इज इक्वल टू 40 डिग्री. हे गिवन आहे. सबस्टेंड केलेला अँगल, तो सबस्टेंड केलेला अँगल फ्रिक्शन लाइनिंगने सेंटर बरोबर सबस्टेंड केलेला अँगल 40 डिग्री दिलाय. ओके. मग मला ही लेंथ पाहिजे असेल तर आर इंटू थिटा हा फॉर्म्युला वापरला, आर इंटू थिटा. ओके. चलो आता यातला आणि काय किमती माहिती आहे ते पुट करूया. सो 0.1 इज इक्वल टू 1632.3 डिवाइड बाय रेडियस आर. आर 325 चा हाफ, ड्रमच्या डायमीटरचा हाफ इंटू थिटा. थिटा किती आहे बघा? 40 डिग्री. पण नुसताच थिटा आलाय, डिग्री मध्ये येणार का रेडियन मध्ये येणार? नुसताच थिटा आलाय, डिग्री मध्ये येणार का रेडियन मध्ये येणार? नुसता थिटा हा रेडियन मध्ये असणार. त्यामुळे इंटू पाय बाय 180. ओके. इंटू बी. इंटू बी. आता हे सगळं सॉल्व करा, इकडे ट्रान्सफर करा, तुम्हाला बी मिळते. किंवा हा बी इकडे घ्या, 0.1 इकडे घ्या, सॉल्व करा, बी मिळते. बी म्हणजे विड्थ ऑफ, अशी विड्थ ऑफ शू. तुम्हाला बी ची किंमत मिळेल. हा 0.1 इकडे घ्या, बी इकडे घ्या. 143.88. 143.88 ही त्या शूची विड्थ असणार. ही विड्थ
आता ही लेंथ पण शोधायला पाहिजे, ही लेंथ पण शोधायला पाहिजे, बरोबर आहे. आता खाली लिहितो लेंथ ऑफ शू, ब्रॅकेटमध्ये मुद्दाम लिहून ठेवतो आर्क. यल इज इक्वल टू, ही लेंथ इज इक्वल टू काय, आर इंटू थिटा. आर रेडियस आहे 325 चा हाफ इंटू थिटा किती आहे 40 डिग्री, पण नुसताच थिटा आलाय त्यामुळे तो रेडियन मध्ये घ्यायला पाहिजे. सॉल्व्ह करा, तुम्हाला लेंथ मिळते. $113.44. लेंथ किती मिळते, 113.44. ठीक आहे, बघा आता हा सेकंड पार्ट परत सांगतो. मास तर काय ते टॉर्क वरून शोधला. इथं काय केलंय, मला प्रेशर दिलेलं, मग प्रेशरचा फॉर्म्युला मी फोर्स डिवाइड बाय एरिया. इथं ऍक्ट होत असलेला फोर्स काय येणार, एफसी टू आउटवर्ड आणि स्प्रिंग फोर्स इनवर्ड. मग स्प्रिंग फोर्स अपोज करायला मग स्प्रिंग फोर्स मायनस करायला पाहिजे, पण स्प्रिंग फोर्स म्हणजे काय FC1. सो FC2 मायनस FC1 डिवाइड बाय ह्याचा वरचा एरिया. या आर्कला मी म्हटलं लेंथ आणि ही विड्थ म्हणजे बी, सो L इंटू बी. मग ही लेंथ मला शोधायची होती, ही लेंथ. लेंथ इज इक्वल टू काय, रेडियस इंटू अँगल, आणि हा अँगल मला दिलाय, रेडियस पण दिलेला आहे ड्रमची. मी लेंथ लिहिला आर इंटू थिटा इंटू बी तसंच ठेवला. आर्क इज इक्वल टू रेडियस इंटू अँगल. मग किमती टाकल्या यांच्या, इंटू बी तसंच ठेवला, सॉल्व्ह केलं, बी मिळाला. आणि मग त्यानंतर मी लेंथ शोधली आणि इथं हा प्रॉब्लेम संपला. आता भावा, या प्रॉब्लेम बद्दल तुम्हाला काय जर डाऊट असेल तर विचारा. काय एकदम सोपा प्रॉब्लेम होता, काय असं काही विशेष नव्हतं. सिंपल होता, पॉवर वरनं टॉर्क, टॉर्क वरनं मास. फक्त फॉर्म्युला व्यवस्थित लिहायचा, फॉर्म्युला चुकवायचा नाही.